नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शेतपाणी या यूट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, जे आहे मान्सून आज 30 मे, तर आज 30 मे रोजी जे आहे मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे। म्हणजे यंदा जे आहे मान्सून 2 दिवसापूर्वीच केरळमध्ये दाखल झालेला आहे। त्यामुळे जे आहे मान्सून महाराष्ट्रामध्ये लवकरच म्हणजे 10 जूनपर्यंत जे आहे महाराष्ट्रामध्ये मान्सून दाखल होईल। परंतु त्यापूर्वी जे आहे 3 जून ते 7 जूनच्या दरम्यान काही भागामध्ये आपल्याला जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते। तर जाणून घेऊया काय सविस्तर अंदाज असतं। त्याआधी मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबू का। तर शेतकरी मित्रांनो, जे आपल्याला 2 जूनपासून म्हणजे सोमवारपासूनच राज्यामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे। तर मान्सून राज्यामध्ये दाखल होण्यापूर्वी जे आहे पूर्वमोसमी पावसाची शक्यता आपल्याला 3 जून ते 7 जूनच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल। तर यामध्ये कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये चांगल्या पावसाची म्हणजे जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला 3 जून ते 7 जूनच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे। तरी शेतकऱ्यांनी जे आपली पेरणी करण्यासाठी आपलं घाई करू नये। जोपर्यंत जमिनीपर्यंत 1 इंचपर्यंत ओलावा जात नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी आपली पेरणी करू नये। तसेच मान्सून जे आहे महाराष्ट्रामध्ये 10 जूनला जे आहे मुंबईमध्ये दाखल होईल आणि त्यानंतर हळूहळू पुढे जे आहे संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार आहे। परंतु त्यापूर्वी जे आहे पूर्वमोसमी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे जे आहे काही भागामध्ये आपल्याला चांगला पाऊससुद्धा पडू शकतो आणि काही भागामध्ये आपल्याला हलका ते रिमझिम पावसाचीसुद्धा आपल्याला शक्यता पाहायला मिळेल। तसे विदर्भातील जिल्ह्यामध्ये जे आहे शक्यतो 10 जूनच्या नंतर पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, असेच हवामान जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबू शकता असेच हवामान जाणून घेण्यासाठी। धन्यवाद।